नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मास विषयी. आता जाणून घेऊया अधिक मास विषयी. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष विशेष ठरणार आहे, कारण की या वर्षात अधिक मास येणार असून त्यामुळे हिंदू नववर्ष 12 नव्हे तर 13 महिन्याचे असेल. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, काही ठिकाणी धोंड्याचा महिना किंवा मलमासही म्हणतात. अधिक मास हा महिना हिंदू धर्मात महत्त्वाचा महिना मानला जातो. हा महिना दरवर्षी येत नसून तो दर 2.5 ते 3 वर्षातून एकदा येतो. यामागे खगोलीय कारण आहे. धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक भक्ती करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणामुळे सौर वर्ष जे 365 दिवसाचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसाचे असते, यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसाचा म्हणजे संपूर्ण 1 महिन्याचा असतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. ह्या वर्षी म्हणजे 2026ला अधिक मास 17 मे ते 15 जून या काळात आहे. प्रत्येक महिन्यात सूर्य हा एकेका राशीत संक्रमण करत असतो, परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीमध्ये संक्रमण करत नाही. त्याचा परिणाम हा सूर्य आणि चंद्राच्या गतीवरही होतो. त्यामुळेच वातावरणाचाही कायापालट होतो. वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यामुळेच या काळात व्रत वैकल्य केले जातात. अधिक मासात प्रतिदिन पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. आता जाणून घेऊया अधिक मासला पुरुषोत्तम मास का म्हणतात. अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा मास म्हणून ओळखला जातो. अधिक मास हा काळ पुण्यकाळ, व्रतवैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा कालावधी असतो. अधिक मास हा विष्णू देवतेला समर्पित केला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. आता जाणून घेऊया अधिक मासात काय करावे. अधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन म्हणजे अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे, नक्तभोजन म्हणजे दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे, अथवा एकभुक्त म्हणजेच दिवसभरात एकदाच जेवावे, अशा प्रकारचे व्रत करावे. अधिक मासात संपूर्ण महिनाभर दान करणे खूप चांगले असते, पण हे शक्य नसल्यास तुम्ही महिन्यातील काही चांगल्या तिथी असतात तेव्हा दान करू शकतात. जसे की शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींवर तुम्ही विशेष दान करू शकतात. अधिक मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अधिक मासात शक्य असल्यास प्रतिदिन एकच वेळेस भोजन करावे. जेवताना बोलू नये, त्यामुळे आत्मबल वाढते. मौन भोजन केल्याने पापाक्षलन होते. तीर्थस्नान करावे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापाची निवृत्ती होते. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे. तांबूलदान करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते. गोपूजन करावे. गाईला चारा टाकावा. अनारशाचे दान करावे. आता जाणून घेऊया अधिक मासात 33 अंकाला इतके महत्त्व का आहे. अधिक मास या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात 33 कोटी देवी देवताची पूजा करतात. अधिक मासात ज्यावेळी भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यावेळी हे सर्व 33 कोटी देव प्रसन्न होतात असे मानले जाते. तसेच हा महिना दर 3 वर्षांनी येतो, म्हणजेच 33 दिवसाचा वाढीव महिना असतो. त्यामुळे या महिन्यात 33 ब्राह्मणांना भोजन, 33 अनारसे जावायला देणे किंवा 33 वस्तूचे दान केल्याने पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते.
अधिक मासात अनेक जण 33 दिवस एकभुक्त राहून उपवास करतात. यामुळे शरीर निरोगी राहते व पचनक्रिया देखील सुधारते. तसेच 33 वस्तूंचे दान अनेक जण गोरगरिबांना करतात. 33 अनारसे किंवा भेटवस्तू जावई आणि लेकीला दिल्या जातात. 33 जोडप्याची देखील पूजा करतात. जोडप्यांना यावेळी लक्ष्मीनारायणाच्या रूपात पूजतात व महिलांची ओटी भरतात. अधिक मासात जावयाला विष्णूचे रूप मानून मानपान करण्याची आणि वाण देण्याची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. जावई आणि लेकीला घरी जेवणासाठी बोलवतात. 33 या शुभ संख्येच्या प्रमाणात गोड पदार्थांचे वाण, वस्त्र आणि भेटवस्तू दिल्या जातात. अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. जावयाला वाणात 33 अनारसे, 33 लाडू किंवा 33 बतासे देण्याची प्रथा आहे. हे सर्व गोड पदार्थ तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात ठेवले जातात. या ताटामध्ये एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून तो जावयाला भेट दिली जाते. तसेच जावयाला आणि लेकीला कपडे दिले जातात. वाणासोबत जावयाला नवीन कपडे म्हणजे शर्ट, पॅन्ट किंवा कुर्ता पायजमा दिला जातो. लेकीला साडी वगैरे दिली जाते. फळे, नारळ आणि ऐपतीनुसार सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू म्हणजेच अंगठी, चांदीचा दिवा दिला जातो. आता जाणून घेऊया अधिक मासात काय करू नये. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंजन, बारसे यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. अधिक मासात भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं अधिक मासाबद्दल. ह्या महिन्यात आपण काय करावे आणि काय करू नये, तसेच अधिक मासाला इतके का महत्त्व आहे ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.